नर्मदा एंटरप्राइजेसचे जे प्रमुख आहे कान्हूभाऊ यांच्याबद्दल माहिती दिली आणि त्या माहितीच्या आधारे कान्हूभाऊच्या जीवनाबद्दल माहिती दिल्यानंतर असं लक्षात आलं की एका बागलाण तालुक्यातील ओसाड अशा गावामध्ये जन्मलेला कान्हूभाऊ यांच्या अथक प्रयत्नातून आता कान्हूभाऊ नुसते आपल्या राजकीय गावापुरते आपल्या तालुक्यापुरते राहिले नाही, तर ते उत्तर महाराष्ट्रातून जल विभागाला दिशा देणारे एक उमदा असं नेतृत्व तयार झालं आहे. त्याचा अनुभव आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आला आहे. आम्ही सुद्धा ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, शंकर बापू पाटील यांच्या प्रेरणेतून शेतीचा व्यवसाय स्वीकारला आणि तो स्वीकारत असताना अशा गावांना भेटी देण्याचा योग आला आणि त्या योगामध्ये राकीर असू द्या, चिराई महल असू द्या, बारागाव कातूर असू द्या अथवा सर्व बागायत क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये ज्ञानाचा योग आला आणि शेतकऱ्यांना दिशा द्यायची असेल तर कशा पद्धतीने द्यायची तर ती दिशा देण्याचं काम नर्मदा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून कान्हूभाऊ आयरे आणि सर्व टीमच्या माध्यमातून देण्यात आलं. द्राक्ष आणि डाळिंब या शेतीला वरदान ठरणारे शेती तळे उपलब्ध करून देणं आणि त्यांना हस्तांतरीकरण करणं, विस्तारीकरण करणं हे सर्व काम कान्हूभाऊच्या माध्यमातून होत असताना आम्हाला पण कान्हूभाऊच्या सहवासात जाण्याचा योग आला आणि त्यावेळेस कान्हूभाऊकडे जात असताना असं वाटलं की पूर्वी आपल्या गावाकडे म्हण असायची ओसाड गावचा पाटील आणि त्या पद्धतीने ओसाड गावच्या पाटीलची पद्धतीने त्या पूर्ण रानावनात कान्हूभाऊंचं जे स्थान पाहिलं आणि त्यावेळेस वाटतं की आपण बागलाण तालुक्यात आहोत का कुठल्या तरी भागात आहोत असं वाटलं. आपल्याला फक्त पावसाळ्यात ते स्थान चांगलं दिसतं, पण उन्हाळ्यात असं स्थान निर्माण करणारं हे नेतृत्व आणि ते नेतृत्व नुसतं आपल्या रात्रीर गावापर्यंत थांबलं नाही तर आमच्यासारख्या लोकांना, राजकारणी लोकांना सुद्धा त्यांनी हेवा वाटावं असं काम केलं. मी तसं पाहिलं तर कान्हूभाऊ पेक्षा आमदार या नात्याने 1990 पासून सक्रिय होतो. या आता प्रामुख्याने या कार्यक्रमाला मी भाषण करून गेल्यानंतर आमचे कृष्णा नाना आहेत, दुसरे कृषी भूषण खंडू अण्णा शेवाळे आणि मागे पुन्हा एक कृषी भूषण दिलीप नाना शेवाळे बसले आहेत. खरं म्हणजे कान्हूभाऊ तुमच्या सहवासात आम्हाला पाठवणारे हे लोक आहेत. यांचा काही 2 नंबर धंदा नाही, यांचा काही कॉन्ट्रॅक्टचा धंदा नाही, पण शेती व्यवसायामध्ये करोडो रुपये कमवणारे हे लोक आहोत आणि या लोकांचा आदर्श मी आता देत नाही. पण मागे मी एक कार्यक्रम घेतला मागे 15 दिवसापूर्वी. त्या दिवशी आमच्या या नेत्यांना सांगितलं की आपल्याला आता तरुण पिढी घडवायची आहे. तरुण आता वेगळ्या मार्गाने जात आहे, तरुण आता राजकारणाची दिशा पाहत आहे, तरुण आता ठेकेदार बनत आहे. मी कृष्णा आणि खंडू अण्णांना आवर्जून सांगितलं की आता तुमचा संसार भरपूर झाला, तुम्ही आता प्रवाहात येणार आणि तरुण पिढीला घडवण्याचं काम करा. तुमच्या बरोबर कान्हूभाऊ सारखा एक शेतकरी आहे आणि जिथं पाणी नसेल तिथं पाण्याची उपलब्धता करून देण्याचं काम कान्हूभाऊ करेल. कारण की आता खंडू अण्णा असू द्या, कृष्णा नाना असू द्या, आपल्या प्रवाहाच्या विरोधात शेती करण्याचं काम आपल्याला भविष्यातून करावं लागेल आणि ते करत असताना नवीन पिढीला पुन्हा घडवायचं असेल तर या लोकांचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल. कारण तुम्ही आमच्या सारख्या लोकांवर गेल्या 95 पासून आमदारकीची धुरा दिली आणि आमदारकीचा आमचा लेखाजोखा जो पाहिला. मी नेहमी या जुन्या लोकांना सांगत असतो की आम्ही आमदार असू, आम्ही काही करू शकत नाही, पण तुम्ही शेती व्यवसाय करत असताना तुम्ही डाळिंब करता, द्राक्ष करता. आता ज्या ठिकाणी मी भाषण देत आहे ती जागा सुद्धा कान्हूभाऊने खरेदी केली आहे. म्हणजे हे एक मोठं योगदान शेतीच्या माध्यमातून शेती एक चांगल्या पद्धतीने केली जाते याचं जिवंत उदाहरण देण्यासारखं आहे. आमच्या सारख्या राजकारणी लोकांना कान्हूभाऊ सगळ्या शहरामध्ये 1 इंच जागा घेता आली नाही, पण तुम्ही शेती करून एका चांगल्या स्पॉटवर बाजारपेठेच्या ठिकाणी एक
चांगली जागा देऊ शकतात, एक व्यापारी दृष्टिकोनातून दिशा देऊ शकतात, असे तुम्ही तुमचं साध्य, तुमचा हेतू साध्य झाला. आता समाजातील तरुण वर्गांना प्रवास आणण्याचं काम तुमचं आहे. मी खास करून शेतीच्या माध्यमातून जे लोक पुढे गेले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा जाऊन आले आहेत, त्यांनी नवीन पिढी घडवावी आणि तुम्ही त्यांच्या मदतीला राहावं असं मी या निमित्ताने तुमच्या या दुकानाला शुभेच्छा देतो. या निमित्ताने काही सांगण्यासारख्या गोष्टी आहेत की त्या गोष्टी कानुभाऊ सांगतील, काही गुजरले नेते सांगतील. आता आपल्याला तालुक्याच्या नवीन पिढीला नवी दिशा द्यायची आहे आणि ती नवी दिशा देण्याचं काम तालुक्याच्या ठिकाणी कानुभाऊ तुमच्या प्रेरणेने होईल अशी मला पूर्ण खात्री आहे. कारण तुम्ही जेव्हा मला आमंत्रण द्यायला आले होते तेव्हा व्यासपीठावर जेवढे नेते आहेत तेव्हा मी कानुभाऊंना सांगितलं की मी आता आपण पुनची सर्वेची परवानगी आणली आहे. त्या सर्वेला तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना बोलवणार आहोत. कानुभाऊ बसता बसता मला त्याने सर्व नकाशा दिला आणि त्या नकाशात मला वाटलं की काहीतरी या माणसामध्ये गुण आहे. मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चीफ इंजिनियर यांच्या सहवासात गेलो. त्यांच्या सहवासात गेल्यानंतर त्यांना विचारलं होतं, पण तिथं मला तफावत दिसली. मग एक पाण्याचं चांगलं नियोजन करणारा एक आपल्या भागातील उमद नेतृत्व आपल्यामध्ये तयार झाला आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. तुम्हाला या निमित्ताने काही सूचना पण देतो. तुम्ही तालुक्यात अनेक स्टोरेज टँक तयार केले. मी तालुक्याचा दौरा करत असताना तुम्ही 2001 पासून सुरुवात केली असेल. आता ते तलाव जीर्ण अवस्थेत झाले आहे. शेतकऱ्याकडे गेल्यानंतर शेतकरी त्यांची देखभाल करत नाही असं माझा निर्णयात आलाय. पुन्हा तुम्ही त्या तिथं तुम्ही स्टोरेज टँक दिलं असेल, कारण की एक स्टोरेज टँकला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये खर्च येतो नुसता कागदसाठी आणि बाकीचं विस्तारीकरणासाठी. पण शेतकऱ्यांची नवीन पिढी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आवर्जून तुम्ही त्या स्टोरेज टँकला भेट द्या, त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांच्या पोरांना वॉर्निंग द्या. तुम्ही जे स्टोरेज टँक केला आहे त्याची पुन्हा रिपेरिंग करा, चांगल्या पद्धतीने सुसज्ज पद्धतीने हे ठेवा. कारण की येणाऱ्या काही दिवसात पाण्याची मोठी समस्या येणार आहे आणि ती समस्या सोडवण्याचा काम आज आपण जरी करणार असो तरी भविष्यातून तुम्हाला पुन्हा जनतेमध्ये जाऊन ती समस्या सोडवावी लागेल. जास्त काही मी सांगू शकत नाही. एक चांगलं वतान तुम्ही तालुक्याला दिलं आणि माझी सर्व शेतकऱ्यांना आणि तरुण मित्रांना विनंती आहे की आता आपण प्रवाहाच्या विरोधात गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरोधात जाणं म्हणजे काहीतरी क्रांतिकारक पिकं घेतले पाहिजेत. आता जुने सर्व लोक बसले आहेत. मी त्यांना आग्रहाची विनंती करून सांगतो की आता तुम्ही गमावलेलं धन तुम्ही आता जनतेला सांगा. जनतेमध्ये जाऊन सांगा की आम्ही एकरामध्ये इतके पैसे कमवले. आणि जोपर्यंत तुम्ही जनतेला हे सांगू शकणार नाही तोपर्यंत त्यांचा विश्वास बसणार नाही. कारण की आताची जी पिढी आहे त्यांची काम करण्याची क्रयशक्ती ही कमी झाली आहे. त्यांना प्रवास आणण्याचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं. रामचंद्र बापू सारखे, शंकर बापू सारखे या लोकांनी आपल्यासारख्या लोकांना घडवलं. आता पुढची पिढी घडवण्याचं काम आम्ही पण आता पुढची पिढी घडवण्याचं काम आपलं आहे. या निमित्ताने कानुभाऊ यांच्या या नर्मदा एंटरप्राइजला शुभेच्छा देतो. कृपया करून मला थोडं ठाण्यापर्यंत लग्नाला जायचं आहे. मला रजा द्या विनंती करून थांबतो. जय जय महाराज.